नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, खेळ नीतीचा. सुरेखा, झाला नाही का चहा? रमेश जोराने ओरडला. अहो आणते आणते, आतूनच सुरेखाने उत्तर दिले. पण तिला यायला 2 मिनिटे उशीर झाला. रमेशचा पारा चढला. माझी तुला परवाच नाही, कधीपासून मी वाट पाहतो. तो आणखी काही बोलायचा तेवढ्यात सुरेखाने त्याच्यासमोर चहाचा कप धरला. किती गार हा चहा, तुला माहिती आहे मला गरम चहा लागतो, तरी मुद्दाम तू मला गारच करून देते. अहो दूध गॅसवर होते, ते उतू जाईल म्हणून थांबले. तोपर्यंत वेळ झाला, द्या गरम करून देते. रमेशने कप पुढे केला व सुरेखा तो घेणार इतक्यात त्याने त्या कपातला चहा तिच्या तोंडावर फेकला व ओरडला, घे तूच पितो. व कप जोराने खाली आपटला. घरभर काचा पसरल्या. चहा एवढा गार नव्हता व जास्त गरमही नव्हता, म्हणून बरे झाले. नाहीतर सुंदर सुरेखा क्षणात विद्रूप झाली असती. ती काहीही न बोलता आत गेली व नवीन चहा बनवून त्याला आणून दिला व नंतर काचांचा पसारा आवरू लागली. मनात विचार करू लागली, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा हाच का रमेश? किती बदलला हा माणूस. स्वभावाने बदलला तसे वागणेही बदलले. एक होतकरू चांगला माणूस म्हणून ह्याच्या प्रेमात पडले. सगळं सोडून ह्याच्याबरोबर आले. लग्न झाल्यानंतर ह्याचे एक एक प्रताप व गुण दिसू लागले. दारू घेणे, सतत मित्रांबरोबर भटकणे, पैसे लावून रमी खेळणे, कधीतरी मजा म्हणून खेळतो म्हणत होता. पण हल्ली ह्याचं जास्तच झालंय. एकदा जाब विचारला तर उलटसुलट बोलून मलाच गप्प केले आणि मीच पायावर दगड मारून घेतला होता. आता सांगणार तरी कुणाला? आणि एक दिवस तो मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला व होत्याचे नव्हते झाले. त्या दिवशी रविवार होता. रमेश व त्याच्या खास मित्राने जंगी पार्टी ठरवली. एका मित्राचे वापीमध्ये फार्म हाऊस होते, तेथे जायचे ठरले व भल्या पहाटेला सारे मित्र मोटरसायकलवर स्वार होऊन निघाले. दिवसभर मौज मजा मस्ती केली. त्यामध्ये खाणं पिणंही आलं. वेळेचे भान राहिले नाही. नंतर भरभर परतीला निघाले. रात्र झाली होती. थोडी नशाही चढली होती. मोटरसायकलची रेस लावायची पण हुक्की आली व घडू नये ते घडले. समोरहून येणाऱ्या ट्रकला चुकवण्याकरता रमेश डावीकडे वळला. ट्रकपासून बचावला, पण मोटरसायकल तरीत कोसळली. मागे बसलेल्याला जबर मार लागला. रमेशने हेल्मेट घातले होते म्हणून डोक्याला मार लागला नाही, पण पाठीला पायाला जबर इजा झाली. रमेशला 3 महिने हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. 2 ऑपरेशन करावी लागली. कितीतरी दिवस फिजिओथेरपी केली, पण काय नीतीचा खेळ म्हणावा. रमेश आपल्या पायावर परत कधीही उभा राहू शकला नाही. कमरेपासून खाली त्याचे शरीर पूर्ण लुळे पडले. सुरेखाने खूप प्रयत्न केले, कितीतरी डॉक्टर केले, कोण म्हणेल ती औषधे केली, पण कशाचा काहीच उपयोग झाला नाही. रमेश कायमचा अपंग झाला. ह्याचा परिणाम त्याच्या स्वभावावरही झाला. मवाळ प्रेमळ रमेश चिडखोर व तापट झाला. बायकोच्या जीवावर जगू लागला व त्यामुळेच त्याचा चिडखोरपणा वाढू लागला. तिला हे समजत होते व त्याची दयाही येत होती. तो कसाही वागला तरी ती त्याच्याशी प्रेमानेच वागत होती. सुरेखा आईवडिलांची लाडकी लेक होती. रंगाने गोरी, रूपाने उजवी, चाफेकळी नाक, लाल लाल ओठ, गुलाबी गाल व काळे कोरळे लांब केस. ह्या रूपामुळे सर्वांचेच तिच्याकडे पटकन लक्ष जायचे. तिचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. एक मोठी बहीण, लहान भाऊ व आईवडील, एवढंच कुटुंब, पण सुखी व समाधानी. आईवडील दोघेही शाळेत शिकवत, त्यामुळे 3ही मुले ही चांगली शिकत होती. मोठ्या बहिणीचे वयात आल्यावर लग्न लावून दिले. सुरेखा कॉलेजमध्ये जायची व लहान भाऊ 10वीच्या वर्गात. त्यांच्या घरासमोरच देशपांडेंचा बंगला होता. त्याचा एकुलता एक मुलगा संदीप विलायतीला जाऊन वकिली शिकून आला होता. त्याची नजर सुरेखावर पडली. त्याला ती खूप आवडली व तो आपल्या आईशी त्याबद्दल बोलला. त्याचे आईवडील ही सुरेखाला व तिच्या घरच्यांना चांगले ओळखत होते. त्यांनाही सुरेखा सून म्हणून हवी होती. त्या दोघांच्या पालकांनी ठरवले व सगळे ठरल्यावर सुरेखाला सांगितले. सुरेखाचे मत त्यांनी जास्त विचारात घेतले नाही. श्रीमंत घराणे, शिकलेला मुलगा, आणखी काय हवं असं?
आईवडिलांचं मत झालं. कोणीच सुरेखाचा विचार केला नाही व साखरपुड्याची तारीख नक्की केली. सुरेखाचे बाहेर सूत जमले होते. तिचा प्रियकर रमेश होता. त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले होते व तो एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होता. त्याचे आईवडील गावी शेती व्यवसायात होते. तिची मोठी बहीण साखरपुड्याला आली होती. सुरेखाचा नूर तिला वेगळा दिसला व त्याबद्दल तिने तिला खोदून खोदून विचारले. तेव्हा तिने आपल्या व रमेशच्या प्रेमाबद्दल सांगितले. रात्रभर दोघींचा डोळा लागला नाही. ताईने तिला खूप समजावले पण सुरेखा मानायलाच तयार नव्हती. शेवटी ताईची संमती घेऊन ती भल्या पहाटे रमेशबरोबर मुंबईला गेली व तिथे रजिस्टर लग्न करून दोघे राहू लागले. आपल्या पोरीने आपल्या तोंडाला काळं फसलं. साखरपुड्याच्या दिवशी पळाली हे गावभर पसरले. आईवडिलांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. देशपांडेंच्या संदीपला तर तो एक मोठा अपमानच वाटला. सुरेखाशी सर्वांनीच नातेसंबंध तोडून टाकले, फक्त तिची ताई सोडून. रमेशने एक लहानशी मुंबईत जागा घेतली होती. रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करून तिथे त्यांनी आपला संसार मांडला. गावी आईबापाला लग्न केल्याचे कळवले. असे अचानक व काहीही थांगपत्ता लागू न देता सरळ लग्न केले म्हटल्यावर त्याचे वडील व मोठा भाऊ खूपच रागावले. लग्न म्हणजे काय खेळ वाटला असा त्यांनी जाब विचारला. सगळं स्वतः केलंस, आम्ही कोणी नाही. ये तुझा हिस्सा घे व चालता हो. परत आयुष्यात तोंड दाखवायची गरज नाही अशी त्याला सक्त ताकीद दिली. आता घरचे रागावलेत, थोड्या दिवसांनी राग निवेल, मग जाऊ असे रमेश व सुरेखाने ठरवले. सुरेखाचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते व आता पूर्ण करणे कठीण होते. तिने D.Ed करायचे ठरवले. ती हुशार होतीच, त्यामुळे उच्च श्रेणीत पास झाली व त्याच वर्षी तिला चांगली सरकारी प्राथमिक शाळेत नोकरीही लागली. सगळे ठीक चालले होते. फक्त दोघांचे आईवडील मात्र त्यांच्याशी बोलत नव्हते. ह्याचीच दोघांना फार खंत होती. दरम्यान सुरेखाला दिवस राहिले. दोघांच्या आईवडिलांना ही खबर कळवली पण ते तटस्थ राहिले. सुरेखाची ताई मात्र तिला भेटायला व 4 दिवस आपल्याकडे राहायला घेऊन गेली. ती अगोदरसुद्धा येऊन जाऊन होती. आईवडिलांनी करायच्या सगळ्या चालीरीती ती आपल्या परीने करून आपल्या छोट्या बहिणीचे व मेहुण्याचे कौतुक करत होती. तसेच सुरेखा व रमेशही तिला वडिलकीचा मान देत होते. दिवस भरताच सुरेखाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचं सगळं बाळंतपण तिच्या ताईनेच केलं. मुलगी 1 महिन्याची झाल्यावर रमेश बायको मुलीला घेऊन गावी वडिलांकडे गेला. त्याच्या आईने थोडे सोपस्कार केले पण मनात राग धरूनच. वडील आणि भाऊ बोलले सुद्धा नाहीत. एक जेवण घेऊन ते लगेच परतले. हा अनुभव घेऊन सुरेखाने आपल्या आईवडिलांकडे जाण्याचा विषयच काढला नाही. आपल्या मुलीला ताईकडे सोपवून सुरेखा शाळेत जात होती व शाळा संपल्यावर मुलीला घेऊन घरी यायची. ताईचा आधार होता म्हणून ती आपली नोकरी टिकवून होती. दिवसेंदिवस खर्च वाढत होता. एका पगारावर भागवणे कठीण होऊ लागले. सुरेखाने मग शिकवण्या घेतल्या. मुलांच्या घरी जाऊन शिकवणे रमेशला पसंत नव्हते. त्याचे संशयी मन त्याला स्वस्थ बसू देईना. तिला घरी यायला जरा उशीर झाला तर तो चिडचिड करायचा. एवढा वेळ काय शिकवण्यात चाललेल्या होत्या का असा तो तिला टोमणे मारायचा. मग ती मुलांच्या शिकवण्या घरीच घेऊ लागली तरी त्याची पिरपिर सुरूच. धड शांतता नाही घरात. घराची शाळा झाली आहे. आता 4 पैसे मिळवायचे तर हे सर्व करायलाच हवे होते. या उलट रमेशनं सुद्धा शिकवण्यांमध्ये तिला मदत करायला हवी होती. पण शिकवणीच्या वेळी त्याची चिडचिड बडबड चालू होत असल्यामुळे मुलांची संख्या कमी होऊ लागली. सुरेखा ही आता खूप वैतागली. संवादाऐवजी वाद होऊ लागले. रोज धावपळ. शाळेच्या घराच्या कामाच्या ताणाने तिचा जीव मेताकुटीला यायचा. तिची ताई तिला मदत करायची पण मऊ म्हणून किती खणायचं. मदत घेण्यालाही काही सीमा असतेच ना. एके दिवशी संध्याकाळी तिची शिकवणी चालू होती. इतक्यात रमेशचे 2 मित्र विलास व समीर घरी रमेशला भेटायला आले. तिनेही त्यांचे चहा पाणी देऊन आदरातिथ्य केले व पुन्हा ती मुलांच्या शिकवणीला लागली. वेळ झाल्यावर मुलांना तिने घरी पाठवले व मी छोटीला घेऊन येते हां असं सांगून ती आपल्या ताईकडे गेली. थोड्या वेळाने आली तरी रमेशचे मित्रमंडळी घरीच होते. सर्वांना 1-1 कप चहा कर ग असे रमेशने तिला फरमावले. तिनेही मुकाट्याने करून दिले. चहा घेऊन मंडळी गेली.
आज रमेशची मनस्थिती खूपच चांगली होती. छोटीला मी खेळवतो, तू लाग स्वयंपाकाला, असे तो म्हणाला. तिला वाटले मित्र भेटून गप्पा झाल्याने बरं वाटलं असेल. येऊ देत, गप्पा मारू देत, चहा पाणी द्यायचे ते देईन, पण घरात शांतता राहू दे, असे तिने देवाकडे हात जोडून मागणे मागितले. 2 दिवसांनी समीर एकटाच आला. तिची शिकवणी चालू होती. रमेशने तिला हाक मारून आपल्या खोलीत बोलावून घेतले व सांगितले, लंडनचे एक साहेब येणार आहेत परवा. ते मला त्यांच्या कंपनीत काम देणार आहेत. आमचं सगळं बोलणं झालंय. मी घरी बसून काम करणार. मग आपला पैशांचा प्रश्न सुटेल. तुला परवा समीरबरोबर त्या साहेबांकडे जायचे आहे, माझी फाईल घेऊन. सुरेखाने लगेच म्हटले, अहो, मग साहेबांनाच आपल्या घरी बोलवा ना. नाही, ते शक्य नाही. ते आपल्या घरी येणार नाहीत. त्यांच्याशी तुझी ओळख व्हावी व आपली परिस्थिती त्यांना कळावी म्हणून तुला मी पाठवतो. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं द्यायची. घाबरू नकोस, समीर असेल तुझ्याबरोबर. तिलाही ते पटले. सुखाचे दिवस येत आहेत तर येऊ दे, असा तिने विचार केला. 3ऱ्या दिवशी सुरेखा साहेबांना भेटायला जायचं म्हणून तयार झाली. तिने साधासा ड्रेस घातला होता, तर रमेशने तिला गुलाबी साडी नेसायचा हट्ट केला. हे काय पोरींसारखा ड्रेस घालून जातेस? चांगली ती गुलाबी साडी घाल, माझी बायको म्हणून जातेस ना. उगीच त्याचा मूड बिघडायला नको म्हणून तिने त्याच्या पसंतीचा पेहराव केला. तयार होऊन आल्यावर रमेशसुद्धा तिच्याकडे पाहून पहाण हरपून गेला. अगोदरच सुंदर गुलाबी साडी व हलकासा मेकअप. खरंच सुरेखा एक लावण्यवतीच दिसत होती. समीर आल्यावर ती टॅक्सीतून फाईल घेऊन निघाली. साहेब एका प्रशस्त हॉटेलमध्ये उतरले होते. समीर व सुरेखा रूममध्ये आल्यावर त्यांनी समीरला हस्तांदोलन केले. वेलकम वेलकम माय स्वीटहार्ट म्हणून सुरेखापुढे हात केला, पण सुरेखाने दोन्ही हात जोडून त्यांना नमस्ते केले. साहेबांनी फाईल बघण्याचा देखावा केला. जुजबी गप्पा समीरशी मारल्या व थोड्या वेळाने समीरला खाली कामाकरता पाठवलं आणि समीरही गेला. सुरेखा बरीच घाबरली. एवढ्यात ते साहेब तिच्याजवळ येऊन बसले व बोलले, येस माय डार्लिंग, यू आर लुकिंग सिम्पली ब्युटिफुल, असे म्हणून त्यांनी तिचा हात धरला व तिला जवळ खेचण्याचा प्रयत्न केला. सुरेखा पण किंचाळली. व्हॉट नॉनसेन्स आर यू डुईंग, असे म्हणून तिने आपली सुटका करून घेतली. पण नंतर जे साहेबांनी तिला सांगितले ते ऐकून ती चक्रावून गेली. नाव यू कांट से नो. आय हॅव ऑलरेडी पेड हाफ द मनी टू युअर हजबंड अँड रेस्ट आय विल पे यू. सुरेखा लगेच भानावर आली. काहीतरी बहाणा सांगून तिने तात्पुरती वेळ मारून नेली. काही दिवसांनी मी स्वतः तुम्हाला भेटायला येते, असे त्यांना आश्वासन दिले. नो प्रॉब्लेम माय डार्लिंग, असे म्हणून साहेबांनी तिला हस्तांदोलन केले. तिनेही त्यांना प्रतिकार केला नाही, पण हातावर दाब येताच आपला हात सोडवून घेतला. एवढ्यात समीरही एक बॉक्स घेऊन आला. ते त्याने साहेबांना दिले. दोघेही साहेबांना बाय करून बाहेर पडले. टॅक्सीत बसल्यावर तिने समीरला सगळ्या गोष्टींचा जाब विचारला. तोही चकित झाला. नाही वहिनी, मला हे काही माहीत नव्हते. आपल्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगितल्यावर तिची खात्री पटली. मग तिने त्याला सरळ प्रश्न विचारला. आता मला सांगा भाऊजी, तुम्हाला कुणाची साथ द्यायची आहे, तुमच्या मित्राची की माझी? नक्कीच वहिनी, तुमचीच साथ द्यायची आहे. माझीच मला लाज वाटते. तुम्ही सांगा वहिनी, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी करेन. बरं तर उद्या माझी शाळा सुटते तेव्हा मला बाहेर भेटा, मी काय करायचं ते सांगते, असे सुरेखा त्याला म्हणाली. ती घरी आली. तिची नाराजी तिने रमेशला दाखवली नाही. उलट आपण खूप आनंदित असल्याचा खोटा आव आणला. रमेशही खुश होता. बायकोच्या सौंदर्याचा बाजार करून ऐशोआरामात जगण्याचा त्याचा मनसुबा होता. तर इथे सुरेखा रात्रभर न झोपता साहेबाला व रमेशला कसा धडा शिकवायचा ह्याचा विचार करत राहिली. दुसऱ्या दिवशी ती सगळं ठरवूनच शाळेत गेली. अगोदर मुलीला ताईकडे सोपवले. 2 दिवस मुलीला तुझ्याकडेच ठेव, मला बाहेर जावं लागतंय, असे ताईला सांगून शाळेत गेली. दुपारी समीर आल्यावर जवळच्या बागेत बसून त्याने सगळं कसं काय करायचं याचा बेत आखला व मोठ्या निर्धाराने ती घरी परतली. रमेशने छोटीबद्दल विचारले तर तिने सांगितले की ताईने तिला वाढदिवसाला जायचं म्हणून ठेवून घेतले. तिच्या बेताप्रमाणे समीरने सगळी तयारी केली व दुसऱ्या दिवशी तो तिला घेऊन साहेबांकडे गेला. सुरेखाचे स्वागत साहेबाने अतिशय आनंदाने केले. आता किंमत वसूल होणार म्हणून तो आनंदित होता.
त्याने 2 शॅम्पेनचे पॅक तयार केले. एक स्वतः घेतला व दुसरा सुरेखापुढे धरला. तिनेही सराईत असल्यासारखा तो घेतला व ओठी लावला व पीत असल्याचं नाटक केलं. साहेबालाही भरपूर पाजली. त्या धुंदीत साहेब तिच्याशी अंगलट करू लागला. त्याने तिच्या पदराला हात घातला तेव्हा तिने त्याला जोराचा धक्का दिला. तो परत उठून तिच्यावर झेप घेणार तेवढ्यात तो भोवळ येऊन खाली पडला, कारण सुरेखाने त्याच्या नकळत त्याच्या ग्लासमध्ये विष टाकले होते. साहेब गतप्राण झाले असल्याची तिने खात्री केली. तेवढ्यात समीर पोलिसांना घेऊन रूममध्ये आला. आपणच साहेबांना विष पाजले असल्याचे तिने कबूल केले व सुरेखाला खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी पकडले. दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात खुनाची बातमी आली. ह्या खुनाच्या भानगडीत सुरेखाचा काय संबंध याचा तिच्या लोकांना काही बोध होईना. खुनाच्या केसचा खटला सुरू झाला. सुरेखाचे वकीलपत्र कोण घेईल? समीर व तिची ताई खूप काळजीत होते. अचानक देवासारखे संदीप देशपांडेने तिचे वकीलपत्र घेतले. हा तोच होता ज्याच्याशी सुरेखाचा साखरपुडा ठरला होता. ताईला थोडा संदीपमुळे दिलासा मिळाला. 4-5 वेळा खटल्याची सुनावणी झाली. संदीपने मोठ्या शिताफीने सुरेखाची सुटका करून घेतली. स्त्रीला स्वचारित्र संरक्षणार्थ जर खून करावा लागला तर कोर्टाने तिला दोषी ठरवू नये हे बऱ्याच उलथापालथी करून सिद्ध करून दाखवले व तिची निर्दोष सुटका करून घेतली. कोर्टाचे कामकाज संपल्यावर संदीप सुरेखाला भेटला. तिलाही आपण त्याच्याशी जे वागलो याचा पश्चाताप झाला. संदीप, सॉरी आणि खूप आभार मानते तुझे, ती बोलली. जाऊ दे ग, हा सारा नीतीचा खेळ, दोष तुझा नाही. तुझ्या नवऱ्याशी मला जरा बोलायचे आहे, येऊ का घरी? असे त्याने विचारले व तिनेही संमती दिली. खरं म्हणजे रमेशचे तोंडही बघायची तिची इच्छा नव्हती. त्या दिवशी ती ताईच्याच घरी राहिली. दुसऱ्या दिवशी ती, संदीप व तिची ताई मिळून रमेशला भेटायला गेले. संदीपने त्याला स्वतःची ओळख करून दिली आणि त्याला म्हणाला, रमेश, किती रे कमनशिबी तू. सोन्यासारखी बायको तुला मिळाली होती. मला त्यागून ती तुझ्याकडे तुझ्या प्रेमाखातर पळून आली होती. तुझा एवढा अपघात झाला तरी ती तुझी सेवा करत राहिली व महाकष्टाने संसार सावरत राहिली. तिचा तू प्रिय कर. तुला प्रियकर म्हणणेसुद्धा लज्जास्पद आहे. तुझ्या अशा वागण्याने लोकांचा प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल. प्रेमात स्वार्थ असता कामा नये, त्यागच असावा. सुरेखाचे तुझ्यावर खरं निस्वार्थी प्रेम होते. तिचा विश्वासघात केलास तू. तुझ्यावर विसंबून सर्वस्व सोडून आली होती ती. आता तुझ्यामुळे एकटी पडली ती. बघ नीट, वाग आता. तिला आणि तिचा संसार सांभाळ, असे बोलून तो बाहेर पडला. नंतर ताई व सुरेखाही घराबाहेर गेल्या. सुरेखा ताईकडेच राहिली. दुसऱ्या दिवशी रमेशचा ताईला फोन आला. तिला, सुरेखाला व छोटीला 5 मिनिटांकरता येऊन जायला सांगितले. तसेच त्याने संदीपलाही बोलावले. वेळ कमी आहे, दिरंगाई करू नका, लवकर या, असं म्हणाला. काय घोळ झाला असेल म्हणून सगळे रमेशकडे आले तर रमेश मरणाच्या दारात होता. त्याने सुरेखाचे पाय धरून माफी मागितली व संदीपला विनंती केली, तुझा हक्क मी घेतला होता, पण मी नालायक ठरलो. मी आता चाललो. असे बोलता बोलता तो कोसळला. त्याने जालिम विष प्राशन केले होते. त्याने आत्महत्या करून स्वतःला शिक्षा दिली होती. काही महिन्यांनी संदीपने छोटीसकट सुरेखाचा स्वीकार केला. आईवडिलांनीही सुरेखाला माफ केले. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.